मुलीला बोलवा ना. पोरीला बोलवायच्या आधी ना माझे काही अटी आहेत. अटी? काय अटीत? पहिली अट ही आहे का हुंडा देणार. हुंडा द्या ना, मग आम्हाला पाहिजे हुंडा. देऊन टाका. काय? आम्ही नाही, तुम्ही देणार. 2 लाख रुपये हुंडा लागत. काय? मला नाही जमणार 2 लाख रुपये हुंडा द्यायला. हा मग तुमची मर्जी. तशी आमच्याकडे भरपूर स्थळ येते. अरे का पुन्हा 5-6 वर्षापासून सांगा येऊन राहिलाय तू. तुला काही पोरगी भेटायला भेटलं तर देऊन टाक. 2 लाख रुपये काय 5-6 वर्ष नाही काय चक्र मारून गेले असेल 2 लाख. पण 2 लाख 2 लाख तर आहे. 6 वर्ष कोणी चक्र मारतो पुरी मागे 2 लाख संपले असते ना. भेटतोय हे करून लग्न. ओ मान्य आता तुमची वाट. दुसरी अट ही आहे की तुम्हाला पोरांना सांभाळावं लागेल. आता मुलंच माझे म्हणलं, मला सांभाळावं लागणार ना. लग्न झालं तर सांभाळणारच आहे मी मुलं. होय सांभाळ द्यावंच लागणार ना. झाल्यावर नाही, तिचं आधीच लग्न झालेलं आहे. तिला 2 मुलं आहेत. काय? मला नाही करायचं लग्न. अरे का पुन्हा तू वय झाले आता 30 वय चालू तुला असं घेऊन राहिलं गोपाळ पुरीच्या मागे तुला लग्न व्हायला नाही तर काही नाही. तुला 12 गावचे 12 लपडे त्यांना समज ती राहील तुझ्यासोबत. अरे ती कुठाला पत्री वार्ताय? अरे पण ते झालं पण भेटतं तर घेणं करून 6 वर्ष झाल्यापासून राहिलं तू सांगा 30 वर्ष झाले आता तुला लग्न नाही. तू आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांचे लग्न झाले तुझं झालं नाही. इकडून हो थांबा मान्य आठ मान्य तुमची पण. माझा एक प्रश्न आहे, तिने पहिल्या नवऱ्याला कमी सोडलं? ते काय झालं ना, ते मुलीचे आहे ना क्रेडिट कार्डचे हप्ते भरपूर आहे. तो मुलगा येडा झाला, त्याच्यामुळे आम्हीच त्याला सोडून दिलं. काय?